रामकृष्ण हरी. काही दिवसांपूर्वी मी माझ्या मित्राच्या घरी गेलो होतो. आय टी इंजिनियर, भलं मोठं वार्षिक पॅकेज असणारा तो मित्र. त्याने मला एक विचार करायला लावणारी गोष्ट सांगितली, अत्यंत महत्त्वाची अशी. तो म्हणाला, महाराज, मी ज्या घरामध्ये राहतोय ते माझं घर, त्या घराचं बांधकाम 15,000 स्क्वेअर फूटचं आहे. वास्तविक पाहता माझ्या घरामध्ये माझी आई, 2 मुलं, पत्नी आणि मी, असं 5 लोकांचं कुटुंब आहे. किती मोठे बेडरूम जरी असले तरी महाराज, आम्हाला जास्तीत जास्त जागा आम्ही 5,000 स्क्वेअर फूट जागा वापरतो, त्याचा उपयोग करतो. 15,000 स्क्वेअर फूट जागेच्या घरामध्ये 5,000 स्क्वेअर फूटमध्ये माणसं राहतात महाराज. उरलेल्या 10,000 स्क्वेअर फूटमध्ये माझा अहंकार राहतो. मी त्याला म्हणलं, गाड्या, तुला जाणीव झाली फार मोठी गोष्ट आहे रे. पण तू हा विचार कर ना, 10,000 स्क्वेअर फूटच्या जागेत तुझा अहंकार राहतो. त्या अहंकाराचे तुला टॅक्स भरावा लागतो. अहंकाराचा टॅक्सच भरावा लागतो. अभिमानाचे तोंड काळे, दावे बळे अंधार. अभिमान आणि अहंकार माणसाला अंधार दाखवतो. बऱ्याच वेळा आपला पसारा किती मोठा असावा याचं आपल्याला भान राहत नाही, आणि आपण एवढा मोठा पसारा वाढवतो की आपल्याला कसलंच भान राहत नाही, आणि आपल्याला त्या वाढवलेल्या पसाऱ्याचा मेंटेनन्स करण्यामध्ये आपलं आयुष्य खर्च होतं. आणि एका टप्प्यावरून जाऊन असं वाटतं, अरे आपण हे का केलं. मित्रांनो, जेवढा संचय मोठा असतो तेवढे लिकेज मोठे असतात. एखादं धरण जेवढी TMC पाणीसाठा जेवढा मोठा असतो तेवढी ते फुटण्याची शक्यता जास्त असते. योग्य वेळी आपला पसारा आपण आवरला पाहिजे, थांबवला पाहिजे. तुकाराम महाराज सांगतात, जोडोण्या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेचकरी. हा जीवनाचा अर्थार्जनाचा पहिला टप्पा असतो. आणि अंतिम असतो काय, धन मिळवणे कोटी, सवे नव्हे लंगोटी. किती जरी कमावलं तुम्ही तरी शेवटी काहीच आपल्या सोबत जात नाही. कफलक राहू नये. योग्य मार्गाने धन मिळवावं, पण ते किती मिळवावं याचाही विचार आपण केला पाहिजे. आपल्यावरही अहंकाराचा टॅक्स भरण्याची वेळ येऊ नये.